आज मी बनवला होता घरच्या घरी बनणारा असा इन्स्टंट असा पेढा. 1 वाटी दूध आणि 1 वाटी दूध पावडरपासून हा झटपट पेढा तयार होतो. इथे मी 1 वाटी दूध घेतलं आहे. दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता. गरम केलेलं, शाई काढलेलं किंवा फुल फॅटचं सुद्धा दूध घेऊ शकता. त्यानंतर इथं 1 वाटी मिल्क पावडर घेतले आहे आणि हे गॅसवर ठेवलं नाही. गार दुधामध्येच दूध पावडर घातलं आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. यात गाठी दिसून द्यायच्या नाहीत. पूर्ण ह्यात ते दूध पावडर मेल्ट झालं पाहिजे. आणि दूध पावडर हे तुम्ही बाजारात जे मिळते ते कुठलेही घेऊ शकता. तर मी हे दूध पावडर आणले होते ते 10-10चे 4 घेतले होते, जे 1 वाटी बनले होते. आता हे गरम करायला गॅसवर ठेवलं आणि ह्याला 10 मिनिटं जरा हलवायचं. मग थोडं आटून द्यायचं ह्याला आणि थोडं आटत आल्यावर मग यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आणि पुन्हा हे हलवून घ्यायचं. आता इथे काजू घालायला घेतले आहेत आणि एवढे काजू मी यात घालण्यासाठी घेतले आहे. काजू घातल्यामुळे काजू कतलीसारखा फ्लेवर येतो. इथं असं दूध आटत आलं आहे आणि ह्याला खालून सारखं हलवायचं नाहीतर खाली लागतं. काजू बारीक करताना पण खूप बारीक करायचे नाही. खूप बारीक केलं तर त्याला तेल सुटतं आणि ते असं घट्ट त्याचा लगदाच होतो. त्यामुळे ते जास्त वेळ काजू बारीक करायचा नाही. आता इथे असा माझा काजू बारीक करून झाला आहे. आता यामध्ये काजू टाकून चांगलं हलवून घ्यायचं. याच्या बी गाठी होऊन द्यायचं नाही. पूर्ण मिक्स करून घेऊन चांगलं हलवायचं आणि आता यामध्ये 3 चमचे साखर घेतली आहे. आपण दुधाचे जे पदार्थ करतो त्यामध्ये जास्त साखर घालत नसतो आणि पेढा जास्त गोड नसतो. त्यामुळे यात जास्त साखर घालायची गरज लागत नाही. मी 3 चमचे साखर इथे घेतली आहे आणि आता इथं असं माझं घट्ट बनलं आहे. सारखं ह्याला हलवत राहायला लागतं नाहीतर खाली तेल लागतं. काजू टाकल्यावर 10 मिनिटांनी घट्ट व्हायला लागतं. मग पूर्ण घट्ट झाल्यावर ते गार होऊन द्यायचं. गार झाल्यावर असं पूर्ण घट्ट होऊन बसतं. मग याचे आपल्याला जसे पाहिजे तसे लहान मोठे पेढे बनवू शकता. ही रेसिपी 2 in 1 आहे. म्हणजे याला काजू कतलीचा फ्लेवर सुद्धा येतो. त्यामुळे काजू कतलीसारखं पण वाटतं आणि पेढा सुद्धा असं तयार होतो. तुम्ही याला ताटात पसरून असे काप केले तरी चालतात. चवीला तर भन्नाट असे पेढे हे लागतात. या रक्षाबंधनला स्पेशल असे तुम्ही हा इन्स्टंट पेढा तयार करू शकता. आणि ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.